पण आलेले आहेत नढाडला. हॅलो, वेलकम टू PNP डायरीज. तर मी प्रणाली आणि आज आपण जातोय जसं की मॉन्सून चालू आहे आणि तसंच निसर्गमय वातावरणात मी तुम्हाला सर्वांना घेऊन जातीये माझ्यासोबत गोंगाटापासून दूर धुक्याच्या सावलीत असलेलं एक असं ठिकाण जिथे मनाला पूर्णपणे शांती मिळते. तर आपण दादर स्टेशनवरून निघू आणि जाऊ खोपोली येथे गगनगिरी महाराज आश्रमात. आज आपण काही पवित्र ठिकाणचे दर्शन घेणार आहे, जसं श्री वीरेश्वर मंदिर, पंचायतनद्वार मंदिर आणि शेवटी श्री वरदविनायक गणपतीचे दर्शन. तर चला सुरुवात करूया या आध्यात्मिक प्रवासाला. आजचा प्रवास सुरू होतो दादर स्टेशनहून. लोकांच्या गोंगाट, गर्दी आणि एक वेगळीच मुंबईची धावपळ. पण मी निघाली आहे शांततेच्या शोधात खोपोलीला. आणि पुढे वाट पाहत असलेला हिरवागार सह्याद्री. शहराचा आवाज कमी होतोय आणि निसर्ग जवळ येतोय. डोंगरात वळणावर वळणारी ट्रेन, झाडामधून डोकावणारे धबधबे. खोपोलीला पावले टेकली आणि थोडासा गारवा अंगावर जाणवला. हा प्रवास फक्त ट्रेनचा नव्हता, तो एक मनशांतीचा छोटासा प्रवास होता. मठात तुम्ही पायीही येऊ शकतात स्टेशनवरून. आमच्याकडे सामान असल्यामुळे आम्ही ऑटो करून घेतली. तर गाईस, हा आहे आश्रमाचा प्रवेशद्वार. खूप सुंदर यांनी प्रवेशद्वार बनवला आहे. मंदिरच खूप छान आहे. जवळच ऑटो असतात आणि समोरच्या साईडला स्टॉल्स लागलेले आहेत. आणि साहेब इथे एन्क्वायरी करत होते. बुक करायचा होता आम्हाला रूम वन डेसाठी. तेव्हा आम्हाला ही गोष्ट लक्षात आली की आपल्याकडे आधार कार्ड असणं खूप गरजेचं आहे, कारण की ते कपल्स म्हणजे मॅरिड असले तरच ते अलाउड करतात इथे राहायला. आणि फायनली आम्ही रूम बुक केला इथेच. गाईज, आम्ही पोचलो आहे गगनगिरी महाराजांच्या मंदिरात आणि तुम्ही बघू शकतात माझ्या मागे ही जी नदी आहे त्यातच महाराजांनी तप केलं होतं. आणि ते तपमध्ये इतके लीन झाले होते की त्यांना समजलं सुद्धा नाही की खालून माशांनी त्यांचं अगदी पाय हा डॅमेज केला होता. आणि हीच ती नदी आहे बघा. आश्रमात पोचल्यावर एकदम वेगळी शांतता जाणवली. बाहेरचं गोंगाट नाही, कोणतीही घाई नाही, फक्त भक्ती आणि निसर्ग. तर आम्ही आता इथे भक्त निवासाच्या दिशेने निघालो होतो. ते बॅक साईडला होतं आणि हे आहे गाईस ते. किती सुंदर हा निसर्ग आहे. मी जे डोळ्याने पाहते मला ते तुम्हाला कदाचित सांगता येत नसणार, बट तुम्ही प्लीज प्रयत्न करा ह्या कॅमेऱ्यातून पाहिला. इतकं सुंदर प्रत्यक्षात ते दिसत होतं सगळ्या गोष्टी. तर गाईज, हे एंट्रन्स होतं भक्त निवासचं आणि हा आमचा रूम होता. खूप सुंदर असा हा रूम होता, ज्यात 4 बेड होते. आणि गाईज, यात एक गोष्ट अशी होती की फॅमिली तुम्ही कितीही मोठी असली तर तुम्ही एका रूममध्ये आरामात ॲडजस्ट होता येत. आणि 2 लोकांसाठीही घेतला रूम तरीही तुम्हाला हे 4 कॉटवालाच रूम मिळणार आहे इथे. आणि ही बाल्कनी होती ज्यात कपडे सुकवायला सुद्धा त्यांनी जागा केली होती. दोघं बाजूला दोरी लावलेल्या होत्या. दोघं बाजूला केले त्यांनी दोरीची सोय कपडे सुकवण्याकरता. चला आपण परत आत जाऊ. इथे आहेत आपण आणि इथे वॉशरूम्स आहेत, टॉयलेट, बाथरूम. तर बाथरूममध्ये शार आणि गिझर दोघंही होते.
आहे हा रूम. सिंपल आहे, कोझी आणि खूप छान आहे. तर आपल्याला सायंकाळची आरती सापडली. आश्रमात गगनगिरी महाराजांची समाधी आहे आणि ती पाहता एक प्रकारची ऊर्जा जाणवते. हे सीन पाहून असं वाटतं की आजूबाजू मंदिराला जोडून घेतलंय या नदीने. पाण्याचा प्रवाह इतका फोर्सने दिसतोच आहे गाईस तुम्हाला, पण त्या पुलावर चालताना फार प्रचंड भीती वाटत होती मला. तर गाईज हा होता दुसऱ्या दिवशीचा पहाटेचा व्ह्यू. इथे रूमची कमी नाही आहे गाईज, खूप सारे रूम आहेत. तर हा होता आमचा सेकंड डे लुक आणि आम्ही जात होतो. आज गुहेला जायचं होतं आम्हाला, तर ते भक्त निवासच्या बाजूनेच रस्ता आहे, तर तिकडनंच आपल्याला गुहेकडे वर जाता येतं. आजचा ब्लॉग खूप खास आहे, कारण आज आपण निघालोय निसर्गाच्या सानिध्यात शांततेचा अनुभव घेण्यासाठी आणि त्यानंतर आम्ही काही पवित्र ठिकाणचं दर्शन घेणार आहेत. या आश्रमात आपल्याला योग शिबिर, मेडिटेशन, गोसेवा, फ्री मेडिकल चेकअप अशा सगळ्या गोष्टी आहेत. जा बिंदास, काही नाही. तर आपली गुहात जायला रस्ता हाच आहे. इथे जरी माझ्या मागच्या साईडला लिहिलेलं असलं की जागा ही खाजगी मालकीची आहे, असं स्टील गुहेला जायचा रस्ता हाच आहे. आणि इथला नेचर तुम्ही बघू शकतात गाईज. हा तुम्हाला कुठल्याही सीझनमध्ये नाही भेटणार. उन्हाळ्यात जर आले तर उन्हाळ्यात तर मुळीच नाही हे सगळं हिरवट दिसणार तुम्हाला, पण जर तुम्ही थंडीत जर आले तर तुम्हाला ॲक्च्युली हा व्ह्यू तुम्ही नोटीस करू शकतात धुक्याचा. बट पावसाळ्यात तर तुम्हाला हे वॉटरफॉल तेव्हाच पाहायला भेटतील. बघा ह्या बाजूला दाखव. तर आपल्याला रस्त्यात हे केदारनाथ मंदिर येतं. पावसाचे दिवस धुकं आणि हिरवळ भरभरून दिसत होतं. रस्ता अगदी सुरेख होता. डोंगर, झाडं आणि थोडा थोडा पाऊस, या सगळ्याचं एक वेगळंच समाधान होतं. फायनली आपण पोचलोय गुहेकडे आणि आज जाऊन आपल्याला सायलेन्स हे पूर्ण मेंटेन ठेवायचं आहे. सो आता आपण पाय वॉश करू आणि आज जाऊ. मी तुम्हाला रेकॉर्ड करून दाखवते. पॉसिबल झालं तर, कोणी काही बोललं नाही तर आपण नक्कीच रेकॉर्ड करून तुम्हाला मी सगळं दाखवते. बट जर पॉसिबल नसेल तर सॉरी गाईज, आपल्याला त्यांच्या अगेन्स्ट जायचं नाही आहे. आपल्याला ह्या गुहेतलं पावित्र्य मेंटेन ठेवायचं आहे. सो स्टे ट्यून. आपण पोहोचलो आणि आरती चालू होती.
दिगंबरा स्वामी गगनगिरी दिगंबरा चित्त गगनगिरी दिगंबरा स्वामी गगनगिरी दिगंबरा दत्त गगनगिरी दिगंबरा ओम अवधूत निरंजन योगिराज सद्गुरु परम पूज्य स्वामी गगनगिरी महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव। सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे आश्रम म्हणजे केवळ जागा नाही तर एक ऊर्जा आहे. गगनगिरी महाराज इथे ध्यान करायचे. त्यांचे वास्तव्यामुळेच हे स्थान आध्यात्मिक दृष्टीनं खूप महत्त्वाचं मानलं जातं. आश्रमात आजही नक्कीच जाणवतं. एक वेगळी शांतता, सगळं काही थांबलेलं वाटतं. इथे बसून आम्ही थोडा वेळ ध्यान केलं आणि निसर्गाचा आस्वाद घेतला. एक बाजूला निसर्ग, एका बाजूला अध्यात्म, एक परिपूर्ण अनुभव. तर गाईस, आम्ही इतक्या ऑड टाईमला निघालो होतो. जवळजवळ 10 तर 10:30 वाजले होते आम्हाला निघत आणि इतक्या ऑड टाईमाला गेलो. ज्या वेळेस हे वरचे स्टेप्स दिसले आम्हाला तर हुरहुर लागली की वर काय असणार म्हणून. आणि जेव्हा आम्ही ते पाहिलं पूर्ण गुफा वगैरे, इतकं छान वाटलं. आणि मेन इम्पॉर्टंटली गोष्ट अशी झाली तर आम्हाला आरती सापडली आणि आम्ही दोघींनी ती जोडीने आरती केली. तर तसंही मी दत्त महाराजांना खूप मानते आणि माहीत नाही, ठरवलं पण नाही होतं, असं रँडमली गेलो होतो आणि नेमकं ती आरती ही आम्हाला जोडीने करायला भेटली. त्यापेक्षा सुंदर अनुभव आणखीन काय असू शकतो. तुम्हाला काय बोलायचं आहे साहेब? या ना. छान वाटलं मला खूप जाऊन वरती आणि आरती सोबत केली तर कसं वाटलं? लकी ठरलो आपण त्या बाबतीत. केव्हा टायमिंगला निघून सुद्धा आपल्याला आरती मिळाली. जाऊन इतकं वर्थ इट वाटलं. मीन्स पूर्ण नेचर इतकं सुंदर व्ह्यू होता आणि खूप सुरेख असं निसर्ग आम्हाला पाहायला भेटला. आश्रमाच्या आजूबाजूला वातावरण इतकं नितळ होतं. झाडांची सळसळ, पक्ष्यांचा आवाज, ठिकठिकाणी वाहणारे झरे आणि मधूनच वाहणारा वारा. एकदम ध्यानासाठी परिपूर्ण जागा अशी ही होती. आम्हाला इथे एक सेवकाने माहिती सांगितली. ते म्हणाले, गगनगिरी महाराजांचं कार्य म्हणजे भक्तांना शांती आणि साधनेचा मार्ग दाखवणं. खरंच हे ठिकाण त्या मार्गाचं उत्तम उदाहरण आहे. पुढे आलो तेव्हा आपल्याला समजलं इथे गणेश मंदिर आहे. हे एकमेव असं मंदिर आहे की जिथे त्यांच्या दोघी पत्नी विराजमान आहेत, जे की गणेश भगवान आणि आजूबाजूला रिद्धी सिद्धी. या आश्रमातून जाताना मी एक गोष्ट सोबत घेऊन जाते, ती म्हणजे थोडा वेळ निशब्द राहणं आणि स्वतःशी संवाद करणं. पुढे येताच या हॉलमध्ये महाराजांनी काय काय कीर्ती केलेली आहे, कुठून आले, त्यांची जर्नी कशी स्टार्ट झाली, ते कसे घडले, कुठे काय त्यांनी योगा वगैरे केला, त्यांनी ध्यान तप करत कोणत्या कोणत्या मार्गाने ते इथपर्यंत पोहोचले, सगळी माहिती इथे दिलेली होती.
आणि इथे आम्ही जेवणाच्या लाईनमध्ये उभे आहेत। अगोदर सर्व महाराज लोक जेवतात आणि मग आपल्याला प्रसाद हा दिला जातो। गगनगिरी महाराजांचं दर्शन हा केवळ आध्यात्मिक अनुभव नाही, तर हा मनशांतीचा एक छोटासा प्रवास आहे। काय म्हणतो आपण त्यांना, याच्यासाठी शब्द नाही माहिती। तर मित्रांनो, हा होता आपला प्रसाद आणि एकदम सात्विक अन्न इथे दिलं जातं। आणि इथे हा स्टेशनरी एरिया होता। इथे काही मेडिकलच्या वस्तूही होत्या आणि जसं तुम्हाला लागत असणार हेअर ऑइल वगैरे, शॅम्पूज असंही दिलेलं होतं। तर आम्ही इथून लाडू घेतले, मोतीचूरचे लाडू। त्याची कॉस्ट अराउंड 50 रुपीज होती। आम्ही रूमवर जाऊन आमचा पूर्ण सामान कलेक्ट केला आणि पुढची जर्नी स्टार्ट केली। ती म्हणजे आम्ही जात होतो पुढच्या मंदिरांच्या दर्शनाला। वेळ होता आणि आम्ही ही ऑटो बुक करून घेतली होती। कुठे? गगनगिरी महाराजांच्या आश्रमातून बाहेर पडल्यावर आम्ही पोहोचलो श्री वीरेश्वर मंदिर। हे मंदिर शिवशंकरांना समर्पित आहे। हे मंदिर फारसं प्रसिद्ध नसले तरी खूप जुनं आणि शक्तिशाली मानलं जातं। वीरेश्वर म्हणजे वीर पुरुषांचा ईश्वर आणि इथलं शिवमूर्तीचं स्वरूप खूप प्रभावी आणि शांततादायक आहे। मंदिराचा वास्तुशिल्प साधा आणि पारंपरिक आहे, जुन्या काळाच्या दगडी कामातलं। गाभाऱ्यात शिवलिंग आहे। आम्ही दर्शन घेतलं। आजूबाजूचा परिसर पण खूप निसर्गमय आहे। या मंदिरात फारशी गर्दी नव्हती, म्हणून त्यामुळे आम्हाला निवांत दर्शन घेता आलं आणि आम्ही मनसोक्त वेळ घालवला। फारशी माहिती साहेबांनी स्थानिक माणसांकडूनही घेऊन घेतली होती आणि आपले ऑटोवाले दादाही आपल्याला खूप सारी माहिती सांगतही होते। अच्छा, 900 किलोमीटर 900 फूट खोल असल्यामुळे इकडे पाणी साचतं असं म्हणतात। पाण्याची कमी नाही आहे इथे, नाही का? पाणी एकदम इथे टाटा पॉवर आहे ना। हां, बरोबर बरोबर। आपण जी नदी बघितली ना आपण, हां, मठाची इथली, हां, टाटा पॉवरचं पाणी आहे सगळं। अच्छा, टाटाची वीज बनते तिथे, नंतर मग तो पाणी सोडतात। आणि हे खोपोलीचं म्हणजे टुरिस्ट डेव्हलपमेंट आता व्हायला लागलं की आधीपासून टुरिस्ट लोक येतात इकडे? नाही, पहिल्यापासून। अच्छा अच्छा। श्री वीरेश्वर मंदिर दर्शन घेतल्यावर आम्ही पुढे निघालो श्री पंचायत महाद्वार मंदिराकडे। हे मंदिर थोडं वेगळं आहे, कारण इथे पंचायत म्हणजेच 5 देवाचं एकत्र पूजन केलं जातं। प्रणाली जवळ जाऊ। तर तुम्ही इथे बघू शकतात, आपण आलेलो आहेत नढाडला आणि हे सलग 5 मंदिरं आहेत। एकदम निसर्गमय वातावरणात साईबाबाचं मंदिर आहे, गणेश मंदिर आहे, हनुमानाचं मंदिर आहे आणि महादेवाचं, आणि शेवटी जे आहे ते भवानी मातेचं मंदिर आहे। इथे क्लीनलीनेस आहे इकडे। त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो की स्त्रिया अगदी त्यांच्या कार्यक्रमात व्यस्त आहेत, त्यांचे गेम्स चालू आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, अतिशय एन्जॉय करता येते त्यांचा टाईम। मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खूप छान होता। 5 देवांचं एकत्र पूजन केलं जातं। या पद्धतीला पंचायतन पूजा असंही म्हणतात। ही संकल्पना आदि शंकराचार्यांनी दिली होती, जी एकतेचं प्रतीक मानलं जातं। मंदिराचं नाव महाद्वार असलं तरी इथली रचना साधी आहे, पण अतिशय भारदस्त। मंदिरात पाय ठेवताच एक वेगळीच ऊर्जा जाणवते। ना फार गर्दी ना गोंगाट, फक्त शुद्ध श्रद्धा।
प्रत्येक देवी देवतेची वेगवेगळी मूर्ती किंवा त्यांचे वेगळे प्रतीक आहेत आणि सर्व मूर्ती एकाच जागी आहेत, जे पाहिल्यावर आपल्या संस्कृतीची खोलवर रुजलेली एकात्मता लक्षात येते. खरं सांगायचं झालं तर इथे एक आल्हाददायक समाधान मिळालं. तर चला आता आपण निघालोय वरदविनायक बाप्पाच्या दर्शनाला. आमचा प्रवास शेवटी थांबला वरदविनायक बाप्पाच्या दर्शनाने. हे मंदिर अष्टविनायकातील एक गणेशाचं स्वरूप आहे. आणि बाप्पाच्या मूर्तीचा चेहरा दक्षिणेकडे म्हणजेच आपल्याकडे आहे असं फारसं कमी ठिकाणी दिसतं. इथे तुम्ही कोणतेही पुजारी किंवा बंधनाशिवाय मूर्तीला हात लावून दर्शन घेऊ शकतात. ही विशेष बाब आहे. आणि इथे मी मूषकराज यांना माझा मेसेज देतेय बाप्पांपर्यंत पोचवायचं. सर्वात आधी आपण गेलो खोपोलीला श्री गगनगिरी महाराज मंदिरात. त्यानंतर गेलो नढाळ येथे, तिकडे संगमरवरी दगडातनं 5 वेगवेगळे मंदिरं बनवले. त्यानंतर आलो आपण महाडला वरदविनायक टेम्पलला, जे अष्टविनायकापैकी एक आहे. मंदिराजवळ छोटासा हा सरोवर आहे. आजचा प्रवास म्हणजे एक आध्यात्मिक सफर होती. गगनगिरी महाराजांच्या आश्रमात सुरू झालेला हा दिवस वीरेश्वर महादेव, पंचायतन आणि वरदविनायक दर्शनाने पूर्ण झाला. तुम्ही पण एकदा इथे जरूर या आणि हा अनुभव घ्या. आवडला असेल तर ब्लॉगला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि अशाच आणखीन खास प्रवासासाठी PNP डायरीजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूच. तोपर्यंत बाय बाय.